हॅलो, गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळचं पाणी सुटलं होतं आणि आम्हाला काय कळलंच नाही आणि पाणी असं वाया गेलं. मग सुवीर असा उठून पाणी भरत होता. इथे मी नाश्त्यासाठी आणि भाजीसाठी इथं कांदा, टमॅटो, मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतली आणि आज नाश्त्यासाठी बनवायचे होते शेवयाचं उपीट. आणि हे शेवया नवीन आहेत, आत्ताच केलेले आहेत. या वर्षीच्या नवीन शेवयाचं आता उपीट करायचं होतं. हे असं उपीट नवीन शेवयाचं तयार झालं आहे. नंतर केले होते मी बटाट्याची भाजी आणि बटाट्याची भाजी केल्यानंतर कुकर लावला आणि सुवीरच्या आजोबाने शेतातून आणला होता कढीपत्ता. घरातला कढीपत्ता संपला होता म्हणून आणायला सांगितला होता, तर त्याने आणला होता. मग असं त्याचं पानं काढून असं एका छोट्या पातेल्यात असं भरून ठेवलं आणि त्याच्यावर झाकण लावून फ्रीजला ठेवलं. असं आता हा कढीपत्ता पूर्ण महिनाभर असा राहतो. नंतर मी गेले होते वरती कपडे धुण्यासाठी आणि आज काय ऊन पडलंच नाही. सकाळपासून जे असं वातावरण होतं ते असंच होतं आणि कालपासून हे असंच वातावरण आहे. परवा पाऊस पडला आणि काल 4 वाजल्यापासून जे असं वातावरण आहे ते असंच आहे. आज काय सूर्य दिसलाच नाही आणि मी कपडे धुवायला वर आले होते आणि सुवीर असा खाली खेळत होता आणि मला बघून वर येऊ का असं बोलत होता. मग नंतर हा खाली खेळत बसला आणि घरात आल्यावर असं सगळं काढून त्यावर खेळत बसला. काय केलंस? इकडे बघ. ठेव आता ते ठेव. का काढलास तू? असं करतात का? गुड बॉय आहे ना, सगळं ठेव व्यवस्थित. असं केलंस तू आवर. आणि आमच्या गावच्या देवळामध्ये पालखी नव्हती आणि ही पालखी नवीन तयार केली आहे आणि ही पालखी अशी सजवून देवळात आणली होती. आणि मग सुवीर आणि सुवीरची आजी अशी पालखी बघायला आणि नमस्कार करायला गेले होते. नंतर आमच्या घरी आले होते पाहुणे आणि पाहुण्यांनी आणलेले खायला घेऊन सुवीर असा बसला होता. सुवीरचे बाबा पुण्याला गेले होते. ऑफिसचे 2 दिवस काम करून सुवीरचे बाबा आज येणार होते आणि आम्ही आज असं कंस सोलत बाहेर बसलो होतो. तेवढ्यात सुवीरचे बाबा आले आणि सुवीर बाबा आल्यावर असा करूनच बघतच बसला आणि गाडी लावायला असा बाबाला मदत करत होता.